हाय हॅलो, कशात? आय होप छानच असाल. तर बघा, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन किचन टिप्समध्ये मी कोमल तुमचे खूप सारे अशा मनापासून स्वागत करते. तर बघा, आता चालू आहे तो द्राक्षांचा सीझन. तर नॉर्मली घरी कोणी पाहुणे आले किंवा आपण बाजारात गेलो तर द्राक्ष हे घेऊनच येतो. तर बघा, आता द्राक्ष हे बऱ्यापैकी स्वस्त झालेले आहेत. तर एकदाच भरपूर सारे आणले तर ते कॅरीबॅगमध्ये घाण होऊन जातात आणि ते स्टोअर कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता मी तुम्हाला सांगतेच आहे. हे असे जे कंटेनर येतात किंवा डबे जे येतात तर हे मी मीशोवरून ऑर्डर केलेले आहेत. तर यामध्ये खूप छान फ्रेश असे फ्रूट राहतात. तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता किंवा मग आपल्या घरी पार्सल वगैरेचे डबे असतात किंवा आपण ज्यामध्ये पार्सल आणतो ते डबे वगैरे येतात तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता. तर ते कशाप्रकारे आपण स्टोअर करायचे किंवा मेंटेन कशाप्रकारे ठेवायचे की ते भरपूर दिवस टिकतील आणि खूप छान असे ताजे आणि फ्रेश राहतील. तर नॉर्मली आपण यामध्ये 1 ते 2 आठवडे फ्रूट जे आहेत तर ते फ्रेश ठेवू शकतो. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे जे डबे आहेत पार्सलचे तर ते सुद्धा आपण यासाठी वापरू शकतो. तर ते कशाप्रकारे वापरायचे किंवा कशाप्रकारे ग्रेप्स त्यामध्ये ठेवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर ग्रेप्स बघा, छान मस्तपैकी धुवून घ्यायचे आहे. धुतल्यानंतर त्याला फडक्याने छान असं पुसून म्हणजे कोरडं करून घ्यायचं आहे की त्यामध्ये अजिबात पाण्याचा जो अंश आहे तर तो राहिला नाही पाहिजे. तर आपले जे ग्रेप्स आहेत तर ते आपण एक एक काढून या पद्धतीने म्हणजे सुट्टे करून यामध्ये कंटेनरमध्ये स्टोअर करायचे आहे. तर बघा, अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही जर ग्रेप्स स्टोअर केले तर ते खूप छान प्रकारे छान राहतात आणि फ्रेश राहतात. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की ट्राय करा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय किंवा कुठपर्यंत पोहोचला आहे हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मला सुद्धा समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. तर बघा, अशा पद्धतीने ग्रेप जे आहे तर ते आपल्याला स्टोअर करून ठेवायचे आहे. तर पुढची टिप आहे बघा, मी इथे एक घेतलेली आहे वाटी डब्बा. तर वाटी घ्यायची नाही आहे आपल्याला, डब्बा घ्यायचा आहे. तुम्ही प्लास्टिकचं सुद्धा घेऊ शकता. तर यामध्ये फ्रीजचं जे पाणी आहे तर ते पाणी म्हणजे गार पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. तर ते कशासाठी, तर याचा उपयोग काय आता हे कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला खूप छान अशी टिप सांगणार आहे आता मी. खूप छान असं तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तर बघा, नॉर्मली काय होतं, आपण कांदा कापायला घेतला की डोळ्यातून पाणी येतं. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला कांदा कापायच्या आधी 10 ते 5 मिनिट आपल्याला कांदा असा पाण्यामध्ये अर्धा जो आहे तर तो कट करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर भाजीसाठी किंवा मग तुम्ही कशासाठी यूज करणार आहात त्यासाठी तो कांदा जो आहे तर तो कट करायला घ्यायचा आहे. जर तुम्ही अशी ट्रिक यूज केली तर डोळ्याला अजिबात पाणी येत नाही. ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा. चला तर आपण बघूयात आता पुढची ट्रिक. तर नॉर्मली काय होतं बघा, कपाटात खूप सारे असे कपडे होतात आणि कपडे स्टोअर करायचे म्हटलं की जागा खूप कमी पडते आणि त्यासाठी कपाट ऑर्गनाईज कसं करायचं हे मी सांगणार आहे. तर इथे बघा, पॅन्ट जी आहे तर ती वरून फोल्ड केलेली आहे, कमरेचा जो भाग. तर खालचा सुद्धा फोल्ड करून परत घडी मारून आपल्याला कमरेच्या भागामध्ये तो जो खालचा फोल्ड केलेला भाग आहे तर तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर ठेवताना त्याची घडी होणार नाही याची काळजी घेऊनच आपल्याला तो फोल्ड करून ठेवायचा आहे. तर बघा, अशी जर आपण ट्रिक यूज केली तर कपाटातून कपडे काढताना पॅन्ट जरी खाली पडली तर ती अजिबात विस्कळत नाही किंवा त्याची घडीसुद्धा मोडत नाही आणि कपडेसुद्धा खूप छान बसतात एकावरती एक असे. आणि खूप कमी जागेत आपण खूप सारे असे कपडे स्टोअर करू शकतो. तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. चला तर आपली पुढची भन्नाट अशी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही जी ट्रिक आहे तर ती करताना तुम्हाला जो आहे तर तो लोखंडाचाच तवा घ्यायचा आहे. तर आजकाल बघा, मुलांमध्ये किंवा प्रेग्नेन्सीनंतर बायकांमध्ये लोहाचं जे प्रमाण आहे म्हणजे आयरन तर ते खूप असं कमी होतं. तर टॅबलेट वगैरे डॉक्टर लोक चालू करायला सांगतात. तर त्या टॅबलेटसुद्धा खूप अशा आपल्या शरीराला चांगल्या नसतात. खूप टॅबलेट खाल्लेल्यासुद्धा नंतर त्याला शरीराचे जे परिणाम आहे तर ते भोगावे लागतात. तर त्यासाठी खूप छान अशी ट्रिक आहे. तर तुम्ही काय करू शकता, रोज संध्याकाळी तुम्ही जर दूध घेत असाल तर अशा पद्धतीने किंवा ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा. तर आपल्याला करायचं काय आहे, तर यावरती आपलं जे दूध आहे तर ते दूध छानपैकी असं बॉईल करून घ्यायचं आहे.
तर बघा याच्यावरती जर दूध बॉईल केलं तर त्यामधला जो अर्क आहे किंवा आयरन आहे किंवा लोह तर ते त्यामध्ये उतरलं जातं आणि खूप छान प्रकारे असं जे दूध आहे तर ते पौष्टिक बनतं। तर मेडिसिन खाण्यापेक्षा तुम्ही जर ही ट्रिक यूज केली तर खूप छान प्रमाणात तुम्हाला फायदा होईल आणि खूप छान प्रमाणात त्याचा उपयोग पण होईल। ही ट्रिक करताना तुम्ही 10 ते 15 दिवस करून बघा, तुम्हाला नक्कीच तुमचं लोह वाढलेलं किंवा आयरन जे आहे तर ते वाढलेला रिझल्ट भेटणार आहे। तर छान प्रकारे तुम्ही हे दूध असं उकळू शकता। तर बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता किंवा मग आपलं जे गूळ आहे ते गूळ किंवा साखर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं तर त्या पद्धतीने तुम्ही हे जे दूध आहे तर ते तयार करू शकता। तर बघा माझ्या मुलांना मी रोज संध्याकाळी झोपताना अशा पद्धतीने दूध त्यांना देत असते, तर जेणेकरून की त्यांनासुद्धा फायदा होईल या साऱ्याचा। तर शक्यतो जे घरात जे लोखंडाचे भांडे असतात तर कढई किंवा तवा म्हणा तर त्यामध्ये वीकमध्ये एकदा तरी त्यामध्ये भाजी ही करून खाल्लीच पाहिजे, की जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता असते किंवा शरीराला ज्या पोषक गोष्टी असतात की त्या त्यामधून भेटल्या जातील या कारणांसाठी। तर बघा जुन्या काळची जे लोक होती तर ती ह्याच पद्धतीचे जास्त जे भांडे आहे तर ते यूज करत होते। तुम्ही जर कधी गावाला गेला तर गावाकडे नक्की आवर्जून बघा, जुन्या माणसांना विचारा तर बहुतेक करून लोखंडाची तवा आणि कढई हे प्रत्येकाच्या घरी हे असणारच किंवा होतेच। तर ही पण ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। मी अशा छान छान आणि नवीन नवीन टिप्स ह्या चॅनलवर देत असते। तर बघा दूध जे आहे तर ते छानपैकी आता मी बॉईल करून त्यामध्ये साखर टाकून ते वितळून घेतलेले आहे। तर बघा अशा पद्धतीने जे कप येतात तर त्या कपामध्ये मुलांना द्यायचं की जेणेकरून त्यांनासुद्धा पितानी छान वाटलं पाहिजे आणि ते पण आवडीने पितात। सो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या नवीन